सकाळी सकाळी ही थंडी होती, त्या माणसाने शेकोटी पेटीले असं बसलो आणि त्याच्या बायको त्याने सांगितलं, तू काय कर, आम्ही काल जर जास्त दमलो शाळेत मागे गेलो, तूच झाडून घे आणि तूच पुन्हा नेऊन टाक. ती म्हणजे नाही नाही तुम्ही झाडा मी पुन्हा टाक. इतक्यातच पेटलं जायचं. मी काहीच बोललो. समर्थ रामदास स्वामी एका घरी भिक्षा मागण्यासाठी संताने सुखाने कसं पाणी व्हावं म्हणून समर्थाच्या जीवनाचा प्रसंग आहे. एका माता माऊलीच्या एका बाईच्या घरासमोर गेले भिक्षा मागायला. त्या घरासमोर गेले होते, पण त्याच्या अगोदर दोघं नवरा बायकाचे भांडण झाले. घरात नाही, नवरा बायकाचे भांडण झाले. आणि खरी गोष्ट सांगतो, हुशार माणसाने नवरा बायकाच्या भांडणात पडू, एका मिनिटात जुळत आणि एका मिनिटात सुरू होतो आणि एका मिनिटात पडू. नवरा बायकाचे भांडण झाले, एका मिनिटात जुळत. ध्यान आलं म्हणून आमच्या शेजारी पलीकडून शेळ्या. सकाळी सकाळी ही थंडी होती, त्या माणसाने शेकोटी पेटीले असं बसलो आणि त्याच्या बायको त्याने सांगितलं, तू काय कर, आम्ही काल जर जास्त दमलो शाळेत मागे गेलो, तूच झाडून घे आणि तूच पुन्हा नेऊन टाक. ती म्हणजे नाही नाही तुम्ही झाडा मी पुन्हा टाक. इतक्यातच पेटलं जायचं. मी काहीच बोललो, नुसतं शिकवतो. ते राग उठलं, झाडा लागलं, ते मला आजपासून मला बोलायचं नाही, मी तुला बोलणार असं मला ते झाडीलं शेकायला बसलं. शेकता शेकता असं गरम झालं, मग पुढून गरम झालं म्हणून त्यांनी पलीकडे तोंड केलं, माग शेकाकडे पाठ केली. पण त्याचं धोतरच येतं माग, आपण सांगितलंच नाही. त्याचीच बायको मला कोणाच धोतर पेटलं नाही, आपल्याला काय करायचं. आता म्हणलं होतं तू मला बोललो पण मी तुला बोलत नाही. किती वेळ जाता म्हणून नवरा बायकाच्या भांडण. त्या स्वामी गेले एका घरासमोर उभं राहिले, आवाज दिला, भिक्षा दे. आता दोघा नवरा बायकाचे भांडण झाले होते, ते नवरा गेला भांडून बाहेर निघून. आणि माणसाला जात आहे आता माता मावल्या घरात जात तांड झालं, ते आपलं भांडलं तडलं गेलं मित्रमंडळी गप्पा आल्या. हिचा राग, माणसाला राग आला तर माणूस वांच्यावर तरी काढीत असं शांत राहत माणूस. निस्तर राग आलेला असा तर त्या माता मावली काय करतात, ती असं ढवळी माती घेतली आणि ती पोतारा असं ते काय म्हणतात चुलपोता काय चुलपोता मराठी भाषा इतकी श्रीमंत आहे, एका वस्तूला एका भागच नाही. सगळ्यात जास्त शब्द सापडले मला फिरताना गोधडीला. गोधडी माहितच नाही काय भागात गोधडी, काय भागात दमकोडी म्हणते तिला. तोंडावर घेतलं दमकोड होतो, दमकोडी. काय भागात तिला भरम म्हणतात. भरम कशामुळं अंगात घेतली गरम, खांद्यात घेऊन गावातून चालली वाटते शरम म्हणून गरम भरम. काही भागात तिला वाकड म्हणतात, वाकड. सगळ्यात विचित्र शब्द सापडला मला कर्नाटक. तिकडे घेऊन तुम्ही कर्नाटकला कीर्तन संपलं, तिकडे गोधडीला चंपावती म्हणते. आणि कीर्तन संपलं काय काय त्याच्या घरी मला नाही, मला चालवून तिथं आरामाची व्यवस्था. मला माहितच नाही गोधडीला चंपावती म्हणते. ते एक पोरगा आला, जय महाराज जय. बरं आहे म्हणून, बरं आहे आता कीर्तन संपला जायचे सकाळी जा आमचा प्रवास येतो, मग गाडी आहे पण जातो सकाळी. बरं ते मला महाराज तुम्हाला चादर आणलं का रगान का चंपावती चालू. मी तर दिसता पाहत होतो जेव्हा ते घेऊन आलं अशी गोधडी कलरची इकडून तिकडून नाशिक तिकडे द्यायला ही चंपावती का ते मला मुलं टाक. मराठीमध्ये एका वस्तूला नाव आहे काय म्हणते चुलप होता हा ते पोता त्या ती बाई राग आता तिला राग माझी चुकी तुझी नेहमी मला भांडत बाहेर सव लागली निवडणुकीत बाहेर सव लागली जिकडे चांगला लागला भाजी चांगली झाली म्हणत असं काय तितक्या समर्थाने आवाजाला भिक्षा दिली. तिला मी राग कळायला काहीतरी सापडे जास्त पोताच घेऊन आली बाहेर. आणि समर्थाला मला एवढा मोठा पैलवान दिसतो आणि भीक कशाला मागतो. समर्थ सांगितलं बाई भीक वेगळी आणि धर्म वेगळा. धर्म भिक्षाही वेगळी आणि भीक वेगळं. भिक्षा ही धर्माची असते आणि भीक हे नाईलाजाची असते. तर त्या बाई जाय भाकर नाही काय नाही मला सांगू धर्म नाईलाज जाय
स्वामी सांगितलं काहीतरी तर द्या. आता काहीच नव्हतं, त्याला काय केलं, असा पोतारा घेतला, काहीतरी तर द्या. आता काहीतरी तर द्या म्हणून त्याने ते पोतारा घेतला, स्वामीच्या जोडीत टाकला. स्वामी राग नाही आला. समर्थ गेले, तो पोतारा नळावर नेला, धुतला, त्याच्या वाती केल्या, त्या वाती वळल्या. त्याच गावामध्ये रामचंद्र प्रभूच्या मंदिरात गेले, गाभारा सगळीकडे वाती लावल्या, चेतल्या, तो गाभारा उजळून निघाला. समर्थांनी स्तुती केली. श्रीरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. समर्थाने स्तुती केली, गाभारा उजळून निघाला. पण त्या बाईचा पारा उतरला संध्याकाळी 4 वाजता. कारण माणूस दिवसभर राग करू शकत नाही, माणूस दिवसभर बडबड नाही करू शकत, दिवसभर मौन धरू शकतो, माणूस दिवसभर गप्पा खाऊ नाही शकत, दिवसभर उपाशी राहू शकतो, माणूस मौन धरू शकतो. पण त्या बाईचा राग तुम्ही पहा, एखाद्या माणसाला जर राग आला, पहिल्या क्षणाला जो राग असतो तो दुसऱ्या क्षणाला राहत नाही. 4 वाजता बाईचा पारा उतरला, बाईच्या ध्यानात आलं आपण एका संन्याशाला पोतारा वाढला, ना जाणून सिद्ध पुरुष असलो, आणि म्हणून ती भगवंताची माफी मागण्यासाठी त्याच राम मंदिरात गेली. त्याच राम मंदिरात गेली, मंदिराच्या समोर उभी राहिली, देवाला हात जोडले, नमस्कार केला आणि समर्थाकडे बघितलं आणि विचारलं, बाबा तुम्ही सकाळची का? म्हणजे भूमीची माफ करा म्हणले, माफी मागितली समर्थाची. पण समर्थाने सांगितलं, बाई माफी मागायची काही गरज नाही, तुझ्यामुळे माझा परमार्थ जास्त झाला. तू मला पोतारा वाढला, तू जर मला भाकरी दिली असती ना तर मी भाकरी खाल्ली असती, मंदिरात आलो असतो, भाकर खाल्ल्यामुळं, जेवण केल्यामुळं अन्नाची लहर आली असती, मी झोपलो असतो. पण मला तो भाकर दिली नाही, तो भाकर दिली नाही आणि मी दुसऱ्या घरी मागत नाही, एकच घर मागतो. तो नाही दिल्यामुळे मला भूक लागली, मंदिरात आलो, झोप नाही आली, पोटात काही नसल्यामुळे झोप नाही आली, त्या पोताऱ्याचा वाती वळल्या, भगवंताचा गाभारा उजळून निघाला. तुम्हाला आजवर बोलली, पण त्याचा मला राग नाही आला. समर्थाने ती आडवं तिडवं बोलली ना, तिचे शब्द उलटे पालटे केले आणि त्या उलट्या पालट्या शब्दाचा श्लोक तयार केले. श्लोक, आता श्लोकात शब्द आहे आणि शात काय, शात सुद्धा शब्दच आहे ना. आणि मग समर्थाने सांगितलं, बाई तुपल्यामुळे हे सगळं घडलं, म्हणजे विश्व रागाने वंचित झालं ना. पण समर्थाने सांगितलं, संधी सुधी ती बाई तापली, बाई रागवली, पण समर्थाला राग आला नाही. त्या समर्थाने त्याचं काय केलं, आता जनाबाईने भगवंताला शिव्या दिल्या. आता शिव्यात काय आहे, शिव्यात शब्द आहे आणि श्लोकात काय आहे, श्लोकात सुद्धा शब्द आहे. म्हणून मुक्ताबाई सांगते, दादा विश्व रागाने वंचित झाला ना तर तुम्ही संत आहात ना, मग तुम्ही सुखाने पाणी वागलो.